ओम नमो आदेश. जय महाकाल. नाथ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज 31 डिसेंबर 2024ला आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर मंगळवार, प्रतिपदा मंगळवारी. तर हे विषय आहे भूत प्रेतसाठी, वाईट शक्तींसाठी, शत्रुपीडासाठी. तर हनुमान चालीसा तुम्हाला मंगळवारी शनिवारी सुरुवात करायची कधीही. तर हनुमान चालीसा सुरू करण्याच्या आधी मारुतीच्या मंदिरात जायचं. शेंदूर, लाल कपडा, एक नारळ, 2 बुंदीचे लाडू हे हनुमंतरायाला अर्पण करायचे. एक नारळ घरी घेऊन यायचा, एक नारळ मंदिरात ठेवायचं. त्या नारळाला लाल धाग्याने गुंडाळून घरी आणायचं, आपलं ते इच्छा बोलून मनातली. घरी आल्यानंतर पाटावर ते कलश स्थापन करायचा. आधी कुलदेवताचा जप करायचा, गुरुचा जप करायचा, रामप्रभूचा जप करायचा, हनुमंतरायाचा करायचा. नंतर हनुमान चालीसा संकल्प सोडायचा. माझं ही काय इच्छा आहे आपली दुःख निवारणची, भूतबाधा संपाव, शत्रुपीडा संपाव, हे असे इतके दिवस मी हनुमान चालीसा वाचीन, त्यासाठी संकल्प सोडून द्यायचा. तर हनुमान चालीसा 108 वेळेस केला तर 11 दिवस करायचा. आणि जर 45 दिवस करायचा असला तर सकाळी 11 वेळेस, संध्याकाळी 11 वेळेस असा करायचा. तर हनुमान चालीसा वाचायला बसल्यावर जवळ एक तांब्या भरून घ्यायचा, अगरबत्ती लावलेल्या त्या तांब्यापाशी ठेवायच्या. आणि जे हनुमान चालीसा वाचल्यानंतर आरती करायची. आरती केल्यानंतर हनुमंतरायाला 2 बुंदीचे लाडूचा भोग प्रसाद चढवायचा. नंतर आपल्यावरून मोहरी, काळे तीळ, काळे मिरे आणि 3 लवंग हे आपल्याला उतरून अग्नीत टाकायचे किंवा दक्षिण दिशेला टाकायच्या. तर हा हनुमान चालीसा वाचण्यासाठी आपली शत्रुपीडा दूर होती, भूत प्रेत नाहीशी होतं, वाईट शक्ती आपल्यावर अटॅच होत नाही. आणि हनुमान चालीसा वाचल्यानंतर ती पाणी आणि 3 अगरबत्त्या लावलेल्या त्या उदी चारी कोपऱ्यात शिंपडायची, दरवाजा शिंपडायची, सर्वांना घरात प्यायला द्यायची. तर मी हा व्हिडिओ आणलेला आहे फक्त दुःख निवारण करण्यासाठी, वाईट शक्ती हटवण्यासाठी आणि भूतबाधा. तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला रोजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.